ही माझी लाडकी बहीण योजना, ज्या योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये आपण जमा करतोय। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट म्हणजे अखेर प्रतीक्षा संपली। आता मोठा निर्णय झालेला असून आता लवकरच पहिला टप्पा जाहीर झालेला आहे। 9 जिल्ह्यांची यादी सरकारकडून प्रसिद्ध झालेली असून आता 9 जिल्ह्यातील महिलांना सर्वात अगोदर दिलासा मिळणार आहे। त्यातले त्यात आता 3 बँकेमध्ये हे लवकरात लवकर पैसे जमा होणार आहेत। कोणते 9 जिल्हे आहेत, कोणत्या बँका आहेत, त्या ठिकाणी खुशखबर आहे, ती देखील आनंदाची बातमी पाहायला मिळेल। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की सर्व जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे मिळणार आहेत, त्यातले त्यात आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मुख्यमंत्र्यांनी वाढवले असे देखील म्हणावंच लागेल। मोठा निर्णय देखील त्याबाबत झालेला आहे। आता जास्त रक्कम ही काही महिलांना देखील मिळणार आहे। तसेच गॅस सिलेंडरचे 830 रुपये सर्वच महिलांना देण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे। ज्या काही महिला असतील त्यांच्यापर्यंत 830 रुपयांचा लाभ पोहोचवायचा आहे। वर्षातून 3 वेळेस लाभ देण्यात येत असतो। आता त्यातील तुम्हाला देखील लाभ मिळेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कोणते काम करायचे आहेत, जे काम तुम्ही केले तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये, लाडकी बहीण हप्ता व मोफत साडींचा लाभ मिळणार आहे। त्यासाठी छोटंच काम देखील करायचं आहे व पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात हे पैसे वाटप होणार आहेत ते जिल्ह्यांची नावे देखील आपण तुम्हाला सांगणार आहोत। 2 मिनिटे वेळ काढून जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर सर्व जी काय अपडेट आहे ती तुम्हाला सविस्तरपणे पाहायला मिळेल। त्यापूर्वी तुम्हाला एक काम करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे ते कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब केले व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकले तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये कशा प्रकारे मिळणार, तसेच लाडकी बहीण हप्ता पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात मिळणार, अशा प्रकारच्या सर्व अपडेट सर्वात अगोदर या चॅनलवरती पाहायला मिळतील। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। एक लाईक देखील नक्की करू शकता। आता पाहू शकता, पहिलीच खुशखबर म्हणजे आता काही बँकधारकांना मोठा दिलासा। 3 बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे तर जमा होणार। त्यातले त्यात महत्त्वाचे अपडेट इकडे वरती बघा, इथे लाईन आहे, बहिणींनो प्रतीक्षा संपली। काही बहिणींना आता 3000 रुपये देखील मिळणार। म्हणजे काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये देण्याचा निर्णय राज्याच्या सरकारने घेतलेला आहे, म्हणजेच महायुती सरकारने घेतलेला असून हे 3000 रुपये देण्याच्या जिल्ह्यांची नावे देखील जाहीर झालेली आहेत। ज्या जिल्ह्यामध्ये 3000 रुपये भेटणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे, ती नावे देखील वाचून दाखवणार आहे। कारण की लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये काही बहिणींना मिळणार आहेत, याचा लाभ जे आहे ती बऱ्यापैकी मिळणार आहे। तसेच आता अखेर एक मोठा निर्णय झालेला आहे। तसेच राज्य सरकारकडून मोठे आदेश देखील आल्याची माहिती मिळते। इकडे बघू शकता एकदम वरती, अखेर मोठा निर्णय झाला। आता एक माहिती म्हणजे सध्या जर पाहायला गेलं तर 9 जिल्ह्यापैकी एक जिल्ह्याचे नाव आहे, तो म्हणजे इकडे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा पहिल्या टप्प्यातच पाहायला मिळत आहे। या जिल्ह्यात देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात सर्वात अगोदर पैसे मिळणार। किती रुपये मिळणार तर सर्वात अगोदर 830 रुपये गॅस सिलेंडरचे देखील पैसे मिळणार आहेत। लगेचच फेब्रुवारी महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील या ठिकाणच्या महिलांच्या खात्यावरती हा जमा करण्यात येणार आहे। मात्र आता 830 रुपये ज्यांना मिळत नव्हते त्यांना देखील मिळणार आहेत। मात्र छोटंसं काम करायचं आहे, सर्व अटी रद्द केलेल्या असून सरकारला सर्वच लाडक्या बहिणींना 830 रुपये हे द्यायचे आहेत। त्यासाठी कोणते काम आहे ते व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे, त्याकरिताच व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा। कारण की हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला ना, लाडकी बहिणीमध्ये कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे मिळणार, 830 रुपये गॅस सिलेंडरचे कसे मिळतील, काय काम आहे, त्यातले त्यात मोफत साडी योजना देखील पाहायला मिळत आहे। सर्व लाडक्या बहिणींना आता मोफत साडी मिळणार आहे। इकडे बघा, तुमच्यासाठी ते लिहून दाखवत आहे तुम्हाला व्यवस्थितपणे व्हिडिओ समजण्यासाठी। आता मोफत साडी देखील ही लाडक्या बहिणींना मिळणार आहे। आता साडीची किंमत पाहायला गेलं तर 400 रुपये देखील काही साडींची किंमत आहे। तसेच काही साडींची किंमत 500 रुपये 600 रुपयांपर्यंत आहे। म्हणजे एकंदरीत विचार केला तर पैसे मिळण्याऐवजी साडीच मिळणार आहे। पण आपण एक रक्कम गृहीत धरूत अशी की म्हणजे 500 रुपये जर साडीची रक्कम जरी धरली, तसेच गॅस सिलेंडरचे 830 रुपये, तसेच लाडकी बहिणीची 1500 रुपये, आता हे टोटल बघू शकता किती रुपये रक्कम व्हायला लागली तुमच्या खात्यामध्ये। 2000 रुपये जर पाहायला गेलं तर फेब्रुवारी हप्ता व साडीचे मिळून व्हायले। तसेच 2000 रुपयानंतर 2830 रुपये तुम्हाला जी आहे ती सर्व रक्कम पाहायला मिळत आहे। त्यातले त्यात 500 रुपये रक्कम मिळण्याऐवजी तुम्हाला तर साडीच मिळणार आहे। मात्र साडीची जरी रक्कम धरली तरी 2830 रुपये हे सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। फक्त छोटंसं काम करा। काल एका व्हिडिओमध्ये आपण माहिती सांगितली त्याप्रमाणे काही बहिणींनी काम केलेलं आहे, तर त्यांना आता 830 रुपये गॅस सिलेंडरच्या हप्त्यामध्ये त्या पात्र होत आहेत। मात्र त्यांना आता लाभ देखील मिळत चाललेला आहे। तर तुम्हाला त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची तर अपडेट पाहिली, पुढचा जिल्हा कोणता आहे त्या ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत ते नाव पाहण्यापूर्वी इकडे बघा, एक खुशखबर म्हणजे 3 बँकेमध्ये पहिला टप्पा पाहायला मिळत आहे। होय,
आता 3 बँकेमध्ये सर्वात अगोदर हे पैसे जमा केले जाणार आहेत. काही लाडक्या बहिणींना 3,000 रुपये देण्यात येणार आहेत. त्यातीलच महत्त्वाची बँक म्हणजे ही पाहू शकता, ही बँक आहे. याच्यामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींचे खाते असतील असं देखील आपल्याला वाटत आहे. SBI बँक, या बँकेत देखील पहिल्याच टप्प्यात हप्ता मिळणार आहे. सर्वात अगोदर SBI मध्ये ज्यांचे खाते असेल त्यांच्या खात्यावरती 830 रुपये गॅस सिलेंडरची व आता लगेचच फेब्रुवारीची 1,500 रुपये, तर काही लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार आहेत. 3,000 रुपयांचा हप्ता काही लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे. मात्र तिचं काय कारण आहे ते तुम्हाला सांगण्यात येईल, कारण मोठी खुशखबर आलेली आहे. सरकारने निर्णयाभागी निर्णय घेण्याचं फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू केलेलं आहे. यामुळे तुम्हाला चांगली रक्कम यावेळेस नक्कीच मिळणार आहे. आता SBIचा विचार केला तर SBI मध्ये जर तुमचे खाते असेल तर खुशखबरच समजून जा, कारण की इकडे बघा 1,500 रुपये तर मिळणारच, त्यातली त्यात 830 रुपयांचा देखील लाभ तुम्हाला होणार. मोफत साडी देखील तुम्हाला मिळणार तर आहेत. आता मोफत साडीसाठी 2 कामे तर पाहायला मिळतच आहे. छोटंसं काम आहे, लई मोठे अडचण अशी नाहीये. लगेच एवढा लाभ आता जे आहे ते तुम्हाला SBI बँकेमध्ये सर्वात अगोदर मिळेल. आता या बँकेत पहिल्या टप्प्यात हे पैसे जमा केले जातील. पुढची बँक कोणती आहे ती आपण पाहणारच आहोत. त्यापूर्वी एक महत्त्वाचे अपडेट पाहूयात. आता 3,000 रुपये कोणत्या बहिणींना देण्यात येणार. आता पाहू शकता, राज्य सरकारने 3,000 रुपये देण्याचा देखील निर्णय घेतलेला असून लाडक्या बहिणींना 3,000 रुपयांचा लाभ हा देण्यात येणार आहे. यामध्ये जर विचार केला तर आता इकडे लक्ष घ्या, ते तुम्हाला समजून सांगतो. मागच्या महिन्यामध्ये डिसेंबरचे पैसे तसेच जानेवारीचे पैसे तर आता तुम्हाला मिळालेच असतील, पण काही महिलांना डिसेंबर व जानेवारीचा लाभ मिळालेला नाहीये. अशा लाडक्या बहिणींना डिसेंबरचे 1,500 तसेच जानेवारीचे 1,500 मिळून 3,000 रुपये देण्याचा निर्णय पाहायला मिळत आहे. म्हणजे कोणतीच लाडकी बहीण ही वंचित राहणार नाही असं काम सरकार करत आहे. त्यामुळे तुम्ही सरकारचे आभार नक्कीच मानू शकता. देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, तसेच अजित पवारजी साहेब असतील, यांच्याबाबत एक चांगली कमेंट नक्की करा, कारण की यांच्यामुळेच ही लाडकी बहीण योजना पाहायला मिळत आहे. व तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतात का नाही, हो किंवा नाही सांगा. जर मिळत नसतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला एक लाईक करायचा आहे. तुमचा जिल्हा कमेंट करून नक्की सांगायचा आहे. आता पुढचा जिल्हा आहे जालना. जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील पहिल्या टप्प्यात हे वितरण होणार असून इकडे बघा, आता इकडे लक्ष देऊन ऐका, इथून पुढे महत्त्वाची अपडेट आहे. आता जर पाहायला गेलं तर जालना जिल्ह्यामध्ये मोठी रक्कम ही जमा केली जाणार आहे. जालना जिल्ह्यात एकूण 1,500 रुपये तर भेटणारच आहेत. त्यातली त्यात गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत. होय, ही रक्कम आता सरसकट मिळणार आहे. सर्वची सर्व लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे. आता हा जिल्हा झाला. आता पुढच्या जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहे. त्यातली त्यात मोफत साडी देखील आता लाडक्या बहिणींना दिली जाणार आहे. थेट सर्वची सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तर पैसे येणार. त्यातली त्यात लाडक्या बहिणी योजनेला आता जी आहे ती चांगली गती मिळत आहे. व आता मोफत साडी देखील पाहायला मिळत आहे. मोफत साडी लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे. लाडक्या बहिणींना दिलासा देणारी अपडेट ही एक म्हणावं लागेल. आता त्यासाठी काय काम आहे तर त्यासाठी फक्त रेशन कार्ड धारकांना ही जी आहे ती साडी भेटणार आहे. तुमच्याकडे रेशन कार्ड आहे का नाही ते देखील सांगा. सध्या जर पाहायला गेलं तर शिधापत्रिका धारक रेशन कार्ड धारकांना हे आता साडीचे वाटप देखील पाहायला मिळणार आहे. त्यांना आता साडीचा लाभ देखील मिळणार आहे. ही एक लाडक्या बहिणीसाठी एक खुशखबरच म्हणावं लागेल. आता पुढच्या जिल्ह्यांचं नाव पाहूयात. त्यापूर्वी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी एक माहिती दिलेली आहे. आता बघा, केव्हा हा हप्ता जमा होणार आहे, केव्हा लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. आता इथून खरी ही अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे. इकडे बघा, मोठी बातमी, लाडक्या बहिणींना आता हप्ता मिळण्याचे फिक्स झालेले असून आता कोणत्या टायमिंगला किती वाजता मिळणार ते देखील आलेलं आहे. इकडे बघा, मुख्यमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार आता त्यांनी हप्त्याबाबतची माहिती देखील दिलेली आहे. आतापर्यंत अपात्र ठरलेल्या 5.50 लाख महिला निकषांच्या पडताळणी अंती आणखीन कमी होणाऱ्या लाभार्थी पाहायला मिळत आहेत. तसेच आता संजय गांधी निराधार योजना, नमो शेतकरी योजना व स्वतःहून लाभ नाकारणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 5,40,000पर्यंत झालेली आहे. सध्या ज्या लाभार्थी महिलांच्या नावे 4 चाके आहेत त्यांची पडताळणी सुरू आहे. त्यामुळे पडताळणी पूर्ण होईपर्यंत लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नाहीये अशी वस्तुस्थिती समोर आलेली आहे. मात्र आता एक दिलासा म्हणजे सर्वात अगोदर या 9 जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप केले जाणार असून 9 जिल्ह्यातील सर्व प्रक्रिया पूर्ण झालेल्या असून आता राज्याचे अर्थमंत्री तसेच अजित पवारजी यांनी चेकवरती सही केलेली आहे. होय, त्यांनी चेकवरती सही केलेली आहे. इकडे बघा, त्यांनी चेकवरती सही केल्याचं सांगितलेलं आहे. अशी माहिती त्यांनी अहिल्यानगर या ठिकाणी जी आहे ती महिलांना दिलेली आहे, लाडक्या बहिणींना दिलेली आहे. त्यांनी सांगितलं की आता मी चेकवरती सही केलेली आहे, लाडक्या बहिणींच्या थेट खात्यात पैसे जमा केले जातील. इकडे बघा, पैसे तर आता लाडक्या बहिणींना दर महिन्याला किती रुपये लागतात तर 3,000 कोटींपेक्षा अधिकचा निधी हा लागत
असतो तर जेवढी 3,000 कोटींपेक्षा अधिकचा निधी सरकारपर्यंत जमा झालेला आहे. फक्त आता एक बटन आदेश द्यायचा राहिलेला आहे. तेवढं पूर्ण झालं की सर्व लाडक्या बहिणींना 1,500 रुपये, तसेच काही बहिणींना 3,000 रुपये, म्हणजे ज्यांना हप्ता देखील मागचा मिळाला नव्हता त्यांना देखील हे पैसे आता मिळणार आहेत. बऱ्याच जणांनी अजून सबस्क्राईब केलं नाही. एकच विनंती आहे, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका. जिल्हा कमेंट करून सांगा. आता जे आहे ती पुढचा जिल्हा जर पाहायला गेलं तर लातूरमध्ये देखील लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार असून लातूरमधील बहिणींच्या खात्यावरती 1,500 रुपये प्लस इकडे बघा 830 रुपये देखील हे जमा केले जाणार आहेत. एवढी रक्कम तुमच्या खात्यावरती जी आहे ती आता वर्ग केली जाणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना हा दिलासाच मिळणार आहे असंच म्हणलं तरी काही हरकत नाहीये. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहतात तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. पैसे सर्वात अगोदर हे 9 जिल्ह्यात देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अशा प्रकारची अपडेट आहे. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.